आपण माऊलीच्या पहिल्या ओळीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आणि वाङ्मय या ग्रंथाच्या अभ्यासास महाराजांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने सुरुवात केलेली आहे. ह्या ग्रंथाची प्रस्तावना आपण पाहिली. त्यामध्ये ग्रंथाचे लेखक प्राध्यापक के.व्ही. बेलसरे, ज्यांनाच प्रेमाने बाबा बेलसरे, प्रेमाने बाबा असं संबोधलं जातं, त्यांचे चिरंजीव त्यांनी लिहिलेलं मनोगत, जे 13व्या आवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी जे मनोगत लिहिलं होतं, तेच मनोगत आजही माझ्याकडे जे मी ग्रंथ घेतलेला आहे, तो घेऊन आता 3 वर्ष झालेले आहे, तर तेच मनोगत आजही आहे. म्हणजे 13व्या आवृत्तीनंतर ह्याचं पुनर्मुद्रण होत आहे. 13वी आवृत्तीसुद्धा 95 साली प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर आत्तापर्यंत वेळोवेळी त्याच आवृत्तीचं पुनर्मुद्रण झालेलं आहे. तर त्या मनोगतामध्ये बाबा बेलसरे, बाबांच्या चिरंजीवांनी खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे की हे सर्व लिखाण करत असताना बाबांच्या मनश्चक्षुसमोर सर्व घटना, प्रसंग अगदी जसेच्या तसे उभे राहिलेत आणि त्या प्रतिभाशक्तीतनं त्यांनी हे साकारलं आहे. ह्यामध्ये कोणतीही बौद्धिक विद्वत्ता किंवा मानस भूमिकेने कार्य केलेलं नाही आहे. तर हे अमर्याद अशा प्रतिभाशक्तीतून साकारलेलं, साक्षात आत्मशक्तीतनं साकारलेलं असं हे चरित्र लेखन बाबांकडून झालेलं आहे. त्यानंतर जे बाबांनी प्रस्तावना दिलेली आहे, त्या प्रस्तावनेमध्ये बाबांनी खूप सुंदर रीतीने महाराजांच्या जीवनाचा सार सांगितलेला आहे. महाराजांचं आचरण कसं होतं आणि नामाच्या आधारे महाराजांनी प्रपंचातसुद्धा आपण परमार्थ कसा करू शकतो आणि प्रपंचातसुद्धा आपण आत्मानुभूती कशी करू शकतो ह्याची शिकवण येणाऱ्या प्रत्येक साधकाला दिली. तो साधक कोणत्याही मनोभूमिकेतला असे नका, स्वार्थाने आलेला असे नका, निंदा स्तुती करणारा असे नका, किंवा परीक्षा घेण्यासाठी आलेला असे नका, किंवा जिज्ञासू असे नका, किंवा मोक्षप्राप्तीसाठी आलेला असे नका. कोणताही मनोभूमिकेतील आलेल्या साधकास महाराजांनी ईश्वरोन्मुख, ईश्वराकडेच त्याची दिशा केलेली आहे आणि प्रेमाने सर्वांना विनम्रतेने, त्यांची कोणी थट्टा करण्यासाठी आलेल्याशी सुद्धा महाराज विनम्रतेने आणि त्यालासुद्धा महाराजांनी परमार्थाला लावलेलं आहे. तर एवढी विनम्रता, एवढी सहनशीलता आणि एवढं प्रेम त्यांनी प्रत्यक्षात जगून दाखवलं. आणि असे हे महाराज त्यांनी सांगितलेलं आहे की जे आपण ब्रह्म म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून ते नाम आहे. ब्रह्म म्हणतो ते नाम आहे आणि मी नामरूप आहे, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं सांगितलेलं आहे की महाराजांच्या शिकवणीचा सार की आपलं जे आपण हवे नको पण आपलं कशात असलं पाहिजे, आपलं कर्तव्य कशात असलं पाहिजे, आपला आग्रह कशात असला पाहिजे, आपलं बोलणं कशात असलं पाहिजे, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. आपण कर्म कसं केलं पाहिजे, हे सर्व आपल्याला महाराजांनी सारूरूपात सांगितलेलं आहे. आपलं हवं पण कशात पाहिजे, तर उपासनेसाठी आपलं हवं पण पाहिजे. आपलं नको पण अधर्मासाठी नको पण पाहिजे. आपला आग्रह असावा नामस्मरणासाठी असावा. आपलं बोलणं केवळ व्यवहारापुरतं आवश्यक तेवढंच बोलणं असावं. आपली गरज ही जगण्यापुरती असावी. आपलं चिंतन हे केवळ भगवंताचं चिंतन असावं. अशा रीतीने आणि हे जो करेल त्याला, अशा पद्धतीने जो वागेल, अशा पद्धतीने जो आचरण ठेवेल, त्याला घर बसल्या राम भेटेल, ही खात्री, हे आश्वासन महाराजांनी आणि आपल्या सर्व संतांनी दिलेलं आहे. कारण त्यांनी त्या पद्धतीने रामाला, त्या आत्मा रामाला, त्या भगवंताला अनुभवलेलं आहे, प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे.
आणि असं जो नामस्मरण करेल, आचरण ठेवेल, तर राम त्याचा मालक होईल आणि ज्याचा राम मालक त्याचा सर्व काही त्याची कार्य पार पडणारच आहे. तर ह्या पद्धतीने आपणाला 6 रूपात सांगितलं. आज आपण पुढील वाचन करणार आहोत आणि आज आपल्या वाचनामध्ये आपण काल 4थ्या आवृत्तीची प्रस्तावना वाचलेली आहे. आज 3ऱ्या आवृत्तीची पण प्रस्तावना ह्या चरित्र ग्रंथामध्ये दिलेली आहे, कारण प्रस्तावनेमध्ये पण प्रचंड शिकण्याचे मुद्दे आहेत. तर ते आपण आता वाचायला सुरुवात करूया. तर आता इथं 3ऱ्या आवृत्तीची प्रस्तावना. 3ऱ्या आवृत्तीची प्रस्तावना. आवृत्ती 3री. श्री ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय हे पुस्तक प्रथम 1957 साली प्रसिद्ध झाले. सन 1961 साली त्याची 2री आवृत्ती निघाली. ती संपून 6 महिने होऊन गेले. पुस्तकाला अजून मागणी आहे हे पाहून ही 3री आवृत्ती प्रसिद्ध करण्यात येत आहे. हा ग्रंथ छापल्यापासून 10 वर्षात त्याच्या 3 आवृत्त्या काढाव्या लागल्या. कोणाही लेखकाला आनंद वाटण्यासारखीच ही गोष्ट आहे. संतांवर, संत वाङ्मयावर आणि शुद्ध परमार्थावर प्रेम करणाऱ्या जनतेने पुस्तकाचे चांगले स्वागत केले असे निसंकोचपणे म्हणावयास हरकत नाही. त्याचप्रमाणे जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील पुष्कळ वाचकांनी पत्रे पाठवून ग्रंथाबद्दल आपली पसंती कळवली. त्यानिमित्ताने अनेक नवीन परिचय झाले. अशा सर्व ज्ञात आणि अज्ञात वाचकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. पुस्तकाचा आकार फार मोठा होईल म्हणून प्रथमावृत्तीच्या वेळी हस्तलिखितातील काही भाग छापावयाचा गाळला. गाळलेली माहिती जशीच्या तशी जपून ठेवली होती. वास्तविक 2री आवृत्तीमध्येच ती अंतर्भूत करायला हवी होती, पण दुसरे तितकेच महत्त्वाचे काम अंगावर घेतल्याने त्यावेळी ते शक्य झाले नाही. शिवाय चरित्र छापल्यावर श्री महाराजांना भेटलेल्या अपरिचित मंडळींनी थोडी नवीन माहिती सांगितली, म्हणून शिल्लक असलेली आणि आणखी नवीन मिळालेली अशा सगळ्या माहितीची भर घालून ही नवीन आवृत्ती तयार केली आहे. दुसरा मुद्दा सांगतात की चरित्र लिहिण्याचे प्रयोजन. चरित्र लिहिण्याचे प्रयोजन. पहिले कारण, श्री महाराजांनी देह ठेवल्याला 50 वर्षे होऊन गेली. त्यानंतर 2 महायुद्धे होऊन समाजाच्या अंतरंगात व बहिरंगात कितीतरी बदल घडून आला. असे असता श्री महाराजांचे चरित्र लिहिण्याचे प्रयोजन कोणते ते सांगणे जरूर आहे. आपल्या भारतामध्ये वेदकालापासून अगदी आजपर्यंत अनेक मोठमोठे आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले. श्री महाराज हे निसंशय त्यांच्यापैकीच आहेत. माझ्या लहानपणीच त्यांनी मला आपला म्हटले आणि भगवंताचे नाम दिले. म्हणजे बाबा बेलसरे यांना लहानपणीच स्वतः महाराजांनी नाम दिलेलं आहे. पुढे जवळजवळ 3 तपे नामरूपाने त्यांचा सहवास घडला. वय झाल्यावर गतजीवनाचा चित्रपट डोळ्यांपुढे येऊ लागला. त्यावेळी जीवनात येऊन गेलेल्या अनेक लहान मोठ्या व्यक्ती मनापुढे उभ्या राहिल्या. काही व्यक्तींचा संबंध अगदी तात्पुरता होता आणि त्यामुळे संबंध सुटल्यावर ती माणसे थोड्याच कालाने आपोआप विसरली गेली. परंतु श्री महाराजांचा विसर पडणे अशक्य झाले. माझ्या जीवनाचा फार फार मोठा भाग त्यांनी अक्षरशः व्यापून टाकला आहे. त्यांची खरी योग्यता कळणे शक्य नव्हते, तरी पण मनावर उमटलेले संस्कार दृढ होऊन बसले. संतांच्या संगतीने परमार्थ साधतो आणि त्यांनी दिलेल्या नामामध्ये त्यांची संगत घडते असे सर्व संत सांगतात. मला परमार्थ साधला आहे की नाही हे समजत नाही, पण मी नामाची संगत मात्र केली. त्यामुळे आपला आनंद आपण आपल्याच ठिकाणी अनिर्बंधपणे भोगणे हे आपल्या जीवनाचे खरे ध्येय आहे आणि ते साध्य होण्यास भगवंताचे नाम हे सर्वोत्तम साधन आहे. या 2 गोष्टी मी अगदी निश्चयात्मक रीतीने शिकलो. काय सांगतात की संतांच्या संगतीने परमार्थ साधतो आणि त्यांनी दिलेल्या नामामध्ये त्यांची संगत घडते असे सर्व संत सांगतात. मला परमार्थ साधला आहे की नाही हे समजत नाही,
पण मी नामाची संगत मात्र केली, त्यामुळे आपला आनंद आपण आपल्याच ठिकाणी अनिर्बंधपणे भोगणे हे आपल्या जीवनाचे खरे ध्येय आहे आणि ते साध्य होण्यास भगवंताचे नाम हे सर्वोत्तम साधन आहे. या 2 गोष्टी मी अगदी निश्चयात्मक रीतीने शिकलो. अनेक ग्रंथांचे अध्ययन करून व अनेक विद्वानांबरोबर संवाद करून किंवा आपल्या अकलेने अनेक साधने करून जीवनासंबंधी जो दृष्टिकोन येणे कठीण जाते, तो भगवंताच्या नामाच्या सहवासाने सहज प्राप्त होतो. हा प्रत्यक्ष अनुभव आला. नामाची संगत केली की आत्मज्ञान हा सर्व ज्ञानांचा राजा आहे हे मनाला पटते. मग पुस्तकी ज्ञान हे मेलेले ज्ञान आहे असे आपोआप लक्षात येते. अशा रीतीने ज्या महाभागाने आपल्याला नाम दिले व भगवंताच्या मार्गावर चालायला शिकविले, त्यांच्याबद्दल असणारी माहिती नीट लिहून ठेवावी हे चरित्र लिहिण्याचे प्रधान कारण आहे. नामाची संगत केली की आत्मज्ञान हा सर्व ज्ञानांचा राजा आहे हे मनाला पटते. मग पुस्तकी ज्ञान हे मेलेले ज्ञान आहे असे आपोआप लक्षात येते. अशा रीतीने ज्या महाभागाने आपल्याला नाम दिले व भगवंताच्या मार्गावर चालायला शिकविले, त्यांच्याबद्दल असणारी माहिती नीट लिहून ठेवावी हे चरित्र लिहिण्याचे प्रधान कारण आहे. तर इथं खूप सुंदर रीतीने बाबांनी सांगितलेलं आहे. लहानपणी बाबांना नाम मिळालेलं आहे, महाराजांकडून मिळालेलं आहे आणि त्यानंतर बाबा सांगता आहेत की वाणीरूप अवतार तो सहवास बाबांना पुढे 30 वर्ष लाभला. अर्थात बाबांच्या निर्याणानंतरचा तो 30 वर्षांचा सहवाससुद्धा बाबा बेलसरे यांना लाभलेला आहे. इथे महत्त्वाची भूमिका सांगत आहेत की बाबांनी स्वतः नामातून त्यांना काय साध्य झालं हे इथे बाबांनी स्पष्ट केलेले आहेत. बाबा बेलसरेंनी की स्वतःच्याच अंतरी आपणाला खरा आनंद प्राप्त होऊ शकतो आणि तो आनंद आपण नामसाधनेने प्राप्त करू शकतो. ही अनुभूती आणि हा अनुभव त्यांना आलेला आहे. म्हणजे आपला आनंद, खरा आनंद जो कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून नाही, तर तो स्वतःच्याच अंतरी आहे आणि स्वतःमध्येच तो प्राप्त होऊ शकतो आणि तो नामाने साध्य होऊ शकतो. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज आनंदच शोधण्यासाठी प्रत्येक जीवाची धडपड असते आणि त्यासाठी सर्व प्रयत्न असतात, परंतु स्वतःच्या अंतरी तो आहे. ही अनुभूती नामसाधनेने आलेली आहे आणि नामसाधनेनेच आपणाला आत्मज्ञान, आत्मप्राप्ती, आत्मअनुभूती होते आणि म्हणून ह्या अनुभूतीत हे शब्द बाबांनी लिहिलेले आहेत आणि ते साधन जसजसं करू लागू तर केवळ मी आत्मा आहे ही मान्यता राहत नाही, तर प्रत्यक्ष ते आत्मतत्व कसं आहे हे आपल्या संतांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. माऊली म्हणते स्वसंवेद्य आत्मरूपा, तर आत्माच आत्म्याला प्रत्यक्ष करून दाखवतो आणि आत्माच आत्म्याला पाहतो. पाहावे आपणासी आपणच आपल्याला पाहावं, ही अनुभूती आपल्या संतांनी प्रत्यक्ष घेतलेली आहे. आणि जसं आपण एकमेकांना पाहतो त्या प्रकारे संतांनी आपल्या अंतरी असलेलं आत्मतत्व पाहिलेलं आहे आणि ते आत्मतत्वच भगवंताची शक्ती पूर्णतः त्यामध्ये सामावलेली आहे. हे अनुभूतीसुद्धा त्यांनी घेतलेली आहे. तर त्यामुळे आपल्याच अंतरी आपणाला सर्व काही प्राप्त होणार आहे. सर्व म्हणजेच ते भगवंताचं तत्व जे आत्मरूपाने आपल्या अंतरी वास करत आहे. ही प्रत्यक्ष अनुभूती ही बुद्धी आणि मनाने मानण्याची किंवा निर्णय घेण्याची नसून बुद्धी आणि मनापलीकडे असलेलं ते तत्व प्रत्यक्ष अनुभवाने आपल्या संतांनी अनुभवलेलं आहे. आता पुढे सांगतायत बाबा की दुसरे कारण, आपण देहबुद्धीत राहणारी माणसं, आपण बहिर्मुख असतो. आपण देहबुद्धीत राहणारी माणसं आपण बहिर्मुख असतो, पण संतांचे चरित्र बहुतांशी अंतरंगाचे असते. त्यांची ईश्वरनिष्ठा, तपश्चर्या,
त्यागबुद्धी, अनासक्ती, अकर्तेपणाने कर्म करण्याची युक्ती, जिव्हाळ्याची सगुण भक्ती, लोककल्याणाची तळमळ आणि सर्वांवरील निस्वार्थी प्रीती यांची यथार्थ कल्पना आपल्याला येत नाही. म्हणून संतांचे चरित्र यथार्थपणे कळण्यास त्यांच्याशी समरस होण्याची पात्रता अंगी असावी लागते. श्री महाराजांचे चरित्र आपल्याला जेवढे आकलन झाले तेवढे शब्दरूपाने व्यवस्थित मांडले तर त्यांच्याशी समरस होण्याची पात्रता आपल्या अंगी येईल. हा हेतू आत ठेवून हे चरित्र लिहिले आहे. निरनिराळ्या प्रसंगी महाराज जे बोलले ते अगदी त्यांच्याच शब्दांत लिहून ठेवले आहे. त्यामध्ये माझ्या पदरचा एकही शब्द नाही. त्याचप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या वेळी श्री महाराज जसे वागले त्याची माहिती त्या त्या प्रसंगी प्रत्यक्ष हजर असणाऱ्या मंडळींकडून घेतली आहे. प्रत्येक घटनेच्या सत्यतेबद्दल त्या प्रसंगी प्रत्यक्ष हजर असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून खात्री करून घेतली. अनेक लहान मोठी माणसे श्री महाराजांच्या निकट सहवासात राहिली, पण ज्यांची बुद्धी अध्यात्मदृष्ट्या प्रगल्भ होती आणि जे नामसाधनाने संपन्न होते त्यांना श्री महाराजांच्या वागण्याचे व बोलण्याचे रहस्य साधारणपणे लक्षात आले. बाकीच्यांना त्यांच्या सहवासात नुसती मजा वाटली आणि स्वतःच्या प्रपंचातील कटकटींचा व काळजीचा तात्पुरता विसर पडला. देहबुद्धीमध्ये राहणाऱ्या माणसांना ज्याच्या सहवासात स्वतःच्या दुःखाचा विसर पडतो व अकारण आनंद होतो तो ब्रह्मज्ञानी पुरुष असतो हे नक्की ओळखावे. श्री महाराज तसे होते. तर हे कसं लिखाण झालेलं आहे ते त्यांनी सांगितलं. आणि दुसरं कारण का सांगितलं की आपण देहबुद्धीत राहणारी माणसं, आपण बहिर्मुख असतो, पण संतांचे चरित्र बहुतांशी अंतरंगाचे असते. त्यांची ईश्वरनिष्ठा, तपश्चर्या, त्यागबुद्धी, अनासक्ती, अकर्तेपणाने कर्म करण्याची युक्ती, जिव्हाळ्याची सगुण भक्ती, लोककल्याणाची तळमळ आणि सर्वांवरील निस्वार्थी प्रीती यांची यथार्थ कल्पना आपल्याला येत नाही. म्हणून संतांचे चरित्र यथार्थपणे कळण्यास त्यांच्याशी समरस होण्याची पात्रता अंगी असावी लागते. श्री महाराजांचे चरित्र आपल्याला जेवढे आकलन झाले तेवढे शब्दरूपात व्यवस्थित मांडले तर त्यांच्याशी समरस होण्याची पात्रता आपल्या अंगी येईल. हा हेतू आत ठेवून हे चरित्र लिहिले आहे. किती मोठा उदात्त भावना आहे बाबा बेलसरे. अर्थात महाराजांनीच हे स्पर्श करून दिलेलं आहे आणि त्यामुळे हे चरित्र साकारलेलं आहे. तर आपल्या संतांशी आपण एकरूप होण्यासाठी त्यांचं जीवन आपणाला व्यवस्थितरित्या समजलं तर आपण एकरूप होऊ शकतो. आणि त्यांच्याशी आपण एकरूप झालो ते कसे जीवनातल्या विविध प्रसंगी वागले, त्यांचं आचरण काय होतं, हे जर त्यांचं जन्म कसा, त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांनी साधन काय केले, त्यांचं सांसारिक आणि पारमार्थिक जीवन कसं होतं, तर हे सर्व जेव्हा आपल्याला कळलं आणि एवढं सगळं ह्या सगळ्यामध्ये त्यांनी कसं सद्गुरुपद प्राप्त केलेलं आहे आणि त्यानंतर लोककल्याणाचं कार्य कसं केलं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या तर आपण त्यांच्याशी एकरूप होऊ शकतो. आणि त्यांच्याशी एकरूप झाल्यानंतर त्यांनी जे साधन केलेलं आहे त्या नामसाधनेशी आपण एकरूप होऊ शकतो, त्याशिवाय होऊ शकत नाही. ह्यासाठी बाबा बेलसरे यांनी हे अथक प्रयत्नांनी आणि ह्यासाठी प्रचंड कष्ट नक्कीच उपसले आहेत त्यांनी. आणि प्रत्येक घटनेचा तपशीलवार अभ्यास करून, सगळ्यांना भेटीगाठी करून, त्याची खात्री करून, हे सगळं करून त्यांनी किती टिप्पणं त्यांनी लिहिले असेल, किती जणांच्या भेटीगाठी केल्या असतील, किती काय केलं असेल. तर ह्यासाठी आपण त्यांचे नेहमीच ऋणी राहणं आवश्यक आहे. पुढे सांगतायत तिसरं कारण की तिसरं कारण 20व्या शतकाला यंत्रयुग असे म्हणतात. या शतकात विज्ञानाची विलक्षण वाढ झाली. त्यातल्या त्यात सुमारे 20 वर्षांपूर्वी संपलेल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि नंतरच्या काळात विज्ञानाने कमालीचे नवे ज्ञान संपादन केले. महायुद्ध संपल्यावर जगातील सर्व देशात मोठ्या घडामोडी झाल्या. जिकडे तिकडे नवीन समाज रचनेला आरंभ झाला. शहरांची भरमसाठ वाढ झाली. नव्या प्रकारचे उद्योगधंदे सुरू झाले. मोठे मोठे कारखाने निघाले. त्यांमध्ये हजारो तंत्रज्ञ आणि लाखो कामगार स्त्री पुरुष नोकरीस लागून उदरनिर्वाह करू लागले.
याचा परिणाम असा झाला की शहरांमध्ये अत्यंत गर्दी झाली, घरांची मोठी टंचाई भासू लागली, अन्न, वस्त्र, शिक्षण, औषध पाणी फार महाग झाले, रोगांची व रोग्यांची संख्या बेसुमार वाढली, मुलामुलींच्या लग्नांची वये फार वाढली आणि जिकडे तिकडे घाई गर्दी दिसू लागली. समुदायाला भलतेच महत्त्व आल्याने व्यक्तीला कोणी विचारेनासे झाले. स्वतः यंत्रे निर्माण करणारा माणूस अखेर त्या यंत्राचा दास बनला. इतकेच नव्हे तर स्वतः यंत्रवत होऊन व्यक्ती म्हणून असणारे आपले महत्त्व गमावून बसला. गेल्या लढाईमध्ये शत्रू पक्षातील पकडलेल्या स्त्री पुरुषांच्या शरीरावर वाटेल ते प्रयोग करून त्यांना गुरासारखे वागवले. तसेच कम्युनिस्ट देशांत काय किंवा लोकशाही देशांत काय मोठमोठी माणसे स्वार्थापायी अत्यंत हीन पातळीवर घसरली. सत्ता आणि पैसा यांची हाव अतोनात वाढली. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत अनिती, अधर्म आणि उघडानागडा स्वार्थ यांचेच साम्राज्य झाले. सरकारची दंडशक्ती समाजातील दुष्ट शक्तींना आवरण्याच्या बाबतीत लटकी पडल्यामुळे सज्जनांना सज्जनपणे जगणे कठीण झाले. शहरातील जीवन अगदी कृत्रिम व अनैसर्गिक बनून माणसाच्या स्वाभाविक वासना अतृप्त राहू लागल्या. पण दाबून ठेवलेल्या वासना गप्प बसणे शक्य नव्हते. त्यामुळे एकीकडे खाणेपिणे आणि कामवासना भोगणे यांना मुळी धरबंदच राहिला नाही आणि दुसरीकडे नाना प्रकारच्या मानसिक रोगांची वाढ झाली. काळजी, भीती, अस्थिरता, विफलता आणि निराशा यांनी लोक अगदी गांजून गेले. अशा या असमाधानाच्या काळामध्ये माणसाची ईश्वरावरील श्रद्धा आणि नीतिधर्मावरील निष्ठा डळमळली तर नवल नाही. कोणत्याही समाजाच्या इतिहासात हा काल संकटाचा सूचक असतो. या कठीण समयी सामान्य माणसाच्या मनाला धीर देऊन देवधर्मावरील त्याची श्रद्धा स्थिर करण्याचे व त्याला समाधान देण्याचे सामर्थ्य श्री महाराजांनी दाखवलेल्या मार्गामध्ये आहे अशी माझी अनुभवाने खात्री झाली. हा मार्ग कोणता, प्रपंचात त्याचे आचरण कसे करावे आणि त्याचे फल काय मिळते हे लोकांना कळावे म्हणून हे श्री महाराजांचे चरित्र लिहिले आहे. बाबा बेलसरे स्वतः मुंबईत राहत असल्यामुळे गावापेक्षा शहरांची स्थिती त्या काळीही बिकट होती दिसली त्यांना. आणि आता तर शहरांच्या स्थितीचं प्रदूषण, तिथली मानसिकता, तिथलं प्रचंड स्पर्धा, तिथली गर्दी ह्याचा तर कळस गाठलेला आहे. म्हणजे आणि तेच सत्य वाटत आहे माणसाला. तर बाबा बेलसरे यांनी हे पहिल्यांदा लिहिलं चरित्र लिखाण झालेलं आहे महाराजांचं. हे 1957 सालीची गोष्ट आहे. आता 2024 चालू आहे, 25 सुरू झालं आता. तर ही परिस्थिती प्रचंड कितीतरी पटीने अजून वाढलेली आहे. तर हे बाबांचे शब्द, बाबांना त्यावेळेला तळमळ वाटली. 2 महायुद्ध होऊन गेली, सगळं यंत्रवत जग झालेलं आहे आणि सर्वत्र माणूस भटकत आहे. ही त्यावेळची परिस्थिती बाबांना हेलावून टाकली, बाबा बेलसरेंना. आणि त्यामुळे त्यांना जाणवलं की ह्या स्थितीत आपल्याला जर शांतता, सुख आणि समाधान प्राप्त व्हायचं असेल तर आपणाला महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे, म्हणजेच आपल्या संतांनी दाखवला आहे, त्याची कास धरणं आवश्यक आहे. ही परिस्थिती त्यांना त्यावेळेला जाणवली आणि त्या कळकळीने त्यांनी आपल्या सर्वांसाठी हे चरित्रलेखन लिहिलेलं आहे. आता पुढे सांगतायत की तिसरा मुद्दा आहे की श्री महाराजांचे वाङ्मय. तर अशा रीतीने हे चरित्र लिखाण करण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं. एक म्हणजे आपणाला संतांचं जीवन कळलं, संतांशी आपण एकरूप झालो तर त्या संतांनी जो मार्ग दाखवला आहे, जी साधना पद्धती सांगितली आहे, त्या नाम साधनेशी आपण एकरूप होऊ शकतो. ह्यासाठी आपणाला संतांचं चरित्र कळणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे आपलं जे आपण आनंद शोधतोय, सुख शोधतोय, ते आपल्या अंतरीच आहे आणि ते अंतरी आपणाला प्राप्त होण्यासाठी नामसाधना मदत करू शकते. हे अनुभवाने बाबांनी जाणलं आणि त्याची अनुभूती बाबांनी महाराजांच्या शिकवणीनुसार, महाराजांनी दिलेल्या नामसाधनेनुसार घेतली. ती सर्वांना कळावी ह्या दृष्टीने सुद्धा हे चरित्रलेखन आहे. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे की समाज काय परिस्थिती आहे आज आपल्या देशातली आणि संपूर्ण विश्वातली, ते पाहता प्रत्येकाला
ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते पोचावं सर्वांपर्यंत ह्या तळमळीने त्यांनी लिहिलेलं आहे. अत्यंत व्यापक हाच खरा साधक असतो की जो सर्वांसाठी तळमळतो आणि त्यातून संतांचं कार्य करण्यासाठी संत अशा साधकाची नेमणूक करतात. तर हे इथे आपल्याला लक्षात येते. पुढे सांगतायत की आता श्री महाराजांचे वाङ्मय. श्री महाराजांनी स्वतंत्र असा ग्रंथ लिहिला नाही. ह्या ग्रंथामध्ये बाबा बेलसरे यांनी महाराजांचं चरित्र म्हणजे आणि चरित्रासोबत महाराजांचं वाङ्मय म्हणजे महाराजांचं साहित्य हे पण त्यांनी लिहिलेलं आहे. महाराजांची वाणी किंवा महाराजांचे शब्द, शिकवणी ह्या पण दिलेल्या आहेत. त्याला त्यांनी सांगितलं आहे की श्री महाराजांचे वाङ्मय. श्री महाराजांनी स्वतंत्र असा ग्रंथ लिहिला नाही. पुष्कळ पत्रे, अभंग आणि काही स्फुट प्रकरणे हेच त्यांचे लिखित वाङ्मय होय. पण प्रपंचात परमार्थ कसा करावा, जीवनात समाधान कसे मिळवावे, आपला आनंद आपण कसा भोगावा यांबद्दल जाता येता, उठता बसता, खाता जेवता ते अहर्निश सांगत अगदी रोजच्या व्यवहारात, प्रपंचाच्या साध्या प्रसंगात, त्याचप्रमाणे जीवनातील भयंकर संकटात भगवंताचे अनुसंधान टिकवून आपले मन शांत कसे ठेवावे याविषयी त्यांचे शिकवणे सारखे चालू असे. म्हणून त्यांच्या स्वतःच्या जीवनात आणि सहवासाला राहिलेल्या माणसांच्या जीवनात नानाविध प्रसंगातील त्यांच्या तोंडचे उद्गार हेच त्यांचे खरे वाङ्मय होय. त्यांच्या शब्दामध्ये एक प्रकारची जादू होती. लौकिकदृष्ट्या श्री महाराज प्राथमिक शाळेच्या पुढे शिकलेले नव्हते. लौकिक विद्येकडे त्यांनी फारसे लक्षही दिले नाही. पण ते अत्यंत बहुश्रुत होते. तसेच त्यांनी कमालीचे पर्यटन केले असल्याने आणि ते पायीच केल्यामुळे मानवी जीवनाचे असंख्य नमुने त्यांच्या पाहण्यात आले. या कारणाने त्यांना जसे मनुष्य स्वभावाचे खोल ज्ञान होते तसेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान साधे दिसले तरी मोठे, जिवंतच व ताजे होते. त्यांचे शब्द साधेच असायचे, पण ज्याला उद्देशून असत त्याच्या अंतःकरणात कायमचे घुसून बसत. म्हणून 25-30 वर्षे होऊन गेल्यानंतरही अमक्या प्रसंगी महाराज मला अमुक बोलले होते, त्याचा अनुभव आज आला असे सांगणारे शेकडो लोक भेटत व अजूनही भेटतात. संतांची वाणी अमृतमय असते हे निसंशय खरे. महाराजांनी स्वतः काही वेगळं लिखाण केलेलं नव्हतं. जे काही टिप्पणी आहे ती साधकांना लिहिलेल्या पत्रामध्ये किंवा साधक सहवासात आल्यानंतर महाराजांनी त्यांना जे त्यांच्याशी उपदेश केले असतील, त्यांच्याशी संवाद साधला असेल, त्यांना काही मार्गदर्शन केलं असेल, त्या टिप्पणी ते साधकांनी कारण महाराजांचं मार्गदर्शनच इतकं अनमोल असायचं की ते हृदयात ते शब्द कोरले जायचे आणि ते सर्व बाबांनी एकत्र केलेत ह्या चरित्र लेखनासाठी आणि ते आपल्या सर्वांसमोर आहेत. महाराजांनी स्वतंत्र ग्रंथ किंवा स्वतंत्र आता पुस्तक ग्रंथ हे असं लिहिलेलं नाही आहे, पण हे सर्व त्यांच्या मुखातनं जे उच्चारण झालेलं आहे किंवा काही पत्र रूपात महाराजांनी कधी लिहिलं असेल कोणाला तर त्या सगळ्यांचा संग्रह बाबांनी केलेला आहे. पुढे सांगतात की श्री महाराजांचे वैशिष्ट्य. महाराज हे एक जबरदस्त लोकसंग्रह करणारे आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले यात संशय नाही. त्यांनी देह ठेवण्याला आज 50 वर्षे होऊन गेले. हे 57 सालातली गोष्ट आहे. त्यांनी देह ठेवण्याला आज 50 वर्षे होऊन गेली. 50 वर्षांपूर्वीच्या देशकाल परिस्थितीप्रमाणे चालू असलेल्या लोकव्यवहाराच्या मर्यादा त्यांनी सांभाळल्या, पण स्वतःशी संबंध येणाऱ्या सर्व लहान थोर स्त्री पुरुषांना प्रपंचात राहून परमार्थ साधण्याचा अचूक मार्ग त्यांनी दाखविला. स्वतः श्री महाराज भगवंताच्या दर्शनाने कृतकृत्य झाले होते आणि व्यवहाराच्या मर्यादेपलीकडे गेले होते. हे जरी खरे तरी प्रपंचाच्या रिंगणात उतरल्यावर आपल्या कर्तव्याला ते कधी चुकले नाहीत व भगवंताच्या नामाला कधी विसरले नाहीत. हाच प्रयोग अगदी सामान्य प्रतीच्या अनेक प्रापंचिकांवर करून त्यांना याच जन्मात त्यांनी समाधानाचा अनुभव दिला. महाराजांचं वैशिष्ट्य काय तर स्वतः श्री महाराज भगवंताच्या दर्शनाने कृतकृत्य झाले होते
आणि व्यवहाराच्या मर्यादेपलीकडे गेले होते हे जरी खरे, तरी प्रपंचाच्या रिंगणात उतरल्यावर आपल्या कर्तव्याला ते कधी चुकले नाहीत व भगवंताच्या नामाला कधी विसरले नाहीत. हाच प्रयोग अगदी सामान्य प्रतीच्या अनेक प्रापंचिकांवर करून त्यांना याच जन्मात त्यांनी समाधानाचा अनुभव दिला. यंत्रयुग अवतरल्यावर समाजरचना बदलली आणि एकंदर जीवन पद्धतीच भिन्न झाली. त्यामुळे अर्थातच सामान्य माणसाची श्रद्धास्थाने बदलली. एकच मिनिट. यंत्रयुग अवतरल्यावर समाजरचना बदलली आणि एकंदर जीवन पद्धतीच भिन्न झाली. त्यामुळे अर्थातच सामान्य माणसाची श्रद्धास्थाने बदलली. तसेच पूज्य भाव व्यक्त करण्याचे मार्ग देखील बदलले. तरी पण बहुजन समाजाचे मन अद्यापही श्रद्धायुक्त आहे हे प्रत्यक्ष दिसते. शिवाय सुशिक्षित आणि सुस्थितीत राहणाऱ्या व नोकरी चाकरी करणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाला देखील योग्य श्रद्धास्थानाबद्दल आस्था आहे असे अनुभवास येते. त्यामुळे प्रपंचाला धक्का न लावता समाधान साधण्याचा सरळ स्वच्छ मार्ग सांगणारा कोणी आपल्याला भेटल्यास त्या मार्गाने जाण्याची खरी इच्छा पुष्कळांना आहे. श्री महाराजांनी आपल्या द्रष्टेपणाने पुढे येणारा काळ ओळखून असा मार्ग लोकांसमोर मांडला. हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. काही सांगतात की प्रपंचाला धक्का न लावता समाधान साधण्याचा सरळ स्वच्छ मार्ग सांगणारा कोणी आपल्याला भेटल्यास त्या मार्गाने जाण्याची खरी इच्छा पुष्कळांना आहे. श्री महाराजांनी आपल्या द्रष्टेपणाने पुढे येणारा काळ ओळखून असा मार्ग लोकांसमोर मांडला. हेच त्यांचे वैशिष्ट्य होय. श्री महाराजांनी त्या मार्गाचे आचरण स्वतः करून दाखवले. इतकेच नव्हे तर अनेक प्रापंचिकांकडून ते करून घेतले. म्हणून त्या मार्गाविषयी संशयाचे कारण नाही. महाराजांनी खूप पर्यटन केलं होतं आणि ते पायी पर्यटन केलेलं होतं आणि त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा होता. त्यामुळे प्रत्येक जीव समोर येणाऱ्याची पायी पर्यटन केल्यामुळे त्यांना पूर्ण सगळी समाजची सगळे अडीअडचणी सर्व काही त्यांना ज्ञात होतं आणि त्याची अनुभूती त्यांनी प्रत्यक्ष पायी पर्यटनामुळे ती अनुभवली होती. ह्या द्रष्टेपणाने महाराजांनी सर्व काही कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या पिंडानुसार महाराजांनी मार्गदर्शनही केलेलं आहे. हे आपल्याला पुढे चरित्रात वेळोवेळी लक्षात येईल. आणि त्यामुळेच महाराजांची जी प्रवचनं आहेत जर आपण पाहिलं 3-3.5 मिनिटांच्या प्रवचनामध्ये सखोल असं मानसशास्त्र लपलेलं आहे. सखोल असं मानसशास्त्र त्यामध्ये सर्व काही येतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, त्यामध्ये आपण कसं आचरण केलं पाहिजे हे सर्व काही आपणाला महाराजांच्या 3-3.5 मिनिटांच्या प्रवचनात दररोजच्या शिकायला मिळतं. हे महाराजांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे वाणीचं. आता पुढे सांगतात की श्री महाराजांचे व्यक्तिमत्व, श्री महाराजांचे आचरण तर अतिशुद्ध होतेच, पण त्याबरोबर त्यांच्या हृदयात सगुण परमात्म्याबद्दल अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेम होते. ब्रह्मज्ञानाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे सगुण प्रेम मोठे शोभून दिसे. स्वतःचा स्वार्थ जाळून टाकल्याने मी माझे मला ह्यांना त्यांच्या जीवनात स्थान नव्हते. स्वतःचा स्वार्थ जाळून टाकल्याने मी माझे मला ह्यांना त्यांच्या जीवनात स्थान नव्हते. लोक सुखी व्हावेत म्हणजे ते समाधानी बनून त्यांचे कल्याण व्हावे अशी एकच तीव्र तळमळ त्यांना होती. अर्थात लोकांच्या शिकवण्यात, त्यांना सुधारण्यात, त्यांचे दुःख हलके करण्यात नव्हे, त्यांची सेवा करण्यात ते अहोरात्र गुंतलेले असत. लोकांसाठी अत्यंत निस्वार्थीपणे झटणारे श्री महाराज इतके नम्र व निरंकारी होते की स्वतःबद्दल विचार करण्यास किंवा स्वतःबद्दल सांगत बसण्यास त्यांना फुरसतच नसे. आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे बरे वाईट बोलणे सोसूनही मोठ्या चिकाटीने त्यांनी अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे अनेक प्रापंचिक त्यांच्या हाताशी लागले आणि श्री महाराजांनी त्यांना भगवंताच्या नामाच्या अभ्यासाने अनुसंधानाची कला शिकविली. अनुसंधानाच्या जोराने त्या सामान्य माणसांच्या अंतर्यामातील सुप्त शक्तींना चालना मिळाली व त्यांच्या जीवनात भगवंताच्या निष्ठेने व नामाने मिळणाऱ्या
समाधानाचे तेज प्रकट झाले. काय सांगतायत की ते श्री महाराज इतके नम्र व निरंकारी होते की स्वतःबद्दल विचार करण्यास किंवा स्वतःबद्दल सांगत बसण्यास त्यांना फुरसतच नसे. आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे बरे वाईट बोलणे सोसूनही मोठ्या चिकाटीने त्यांनी अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे अनेक प्रापंचिक त्यांच्या हाताशी लागले आणि श्री महाराजांनी त्यांना भगवंताच्या नामाच्या अभ्यासाने अनुसंधानाची कला शिकविली. अनुसंधानाच्या जोराने त्या सामान्य माणसांच्या अंतर्यामातील सुप्त शक्तींना चालना मिळाली. अनुसंधानाच्या जोराने त्या सामान्य माणसांच्या अंतर्यामातील सुप्त शक्तींना चालना मिळाली व त्यांच्या जीवनात भगवंताच्या निष्ठेने व नामाने मिळणाऱ्या समाधानाचे तेज प्रकट झाले. श्री महाराज स्वतःचे मोठेपण विसरून बाह्यतः प्रापंचिक लोकांत पूर्णपणे मिसळले. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, म्हैसूर, वराड, मराठवाडा, इंदूर वगैरे भागांत श्री महाराजांच्या सहवासाला राहिलेली मंडळी आता फारशी आढळत नाहीत. जी आहेत ती अगदी थकलेली आहेत. म्हणून ज्यांना श्री महाराजांचे सगुण दर्शन होण्याचे भाग्य लाभले नाही अशा लोकांना श्री महाराज बोलले कसे, राहिले कसे, चालले कसे, वागले कसे, रामापुढे नाचले कसे, लोकांसाठी झटले कसे, त्यांनी उपासना कशी केली, अन्नदान कसे केले, लोकांना नाम कसे दिले, शिष्यांना मार्गदर्शन कसे केले, अनुसंधान कसे शिकविले, पैशांचे व्यवहार कसे केले, त्यांना काय आवडत असे, आपण कसे वागावे असे त्यांना वाटे, इत्यादी गोष्टी या चरित्रावरून समजतील असा भरवसा वाटतो. महाराजांनी संपूर्ण भारत भ्रमंती पायी केलेली आहे आणि त्या भ्रमंतीमध्ये महाराजांनी प्रत्येक प्रांतामध्ये कार्य केलेलं आहे आणि दीक्षा अनुग्रह सर्वत्र दिलेला आहे. आणि इथे बाबा सांगतायत की आता महाराजांना भेटलेले, कारण हे जेव्हा चरित्र लिखाण झालं महाराज 13 साली महाराजांचं निर्याण झालेलं आहे. त्यानंतर हे 57 साली चरित्रलेखन झालेलं आहे. तर तेवढ्या कालावधीमध्ये साहजिकच आहे महाराजांची ज्यांच्याशी भेट झाली, ज्यांनी अनुग्रह घेतले असेल त्यातले अनेक लोक म्हणजे प्रत्यक्ष महाराजांना भेटलेले अनेक लोकसुद्धा तेव्हा फार कमी लोक राहिली असतील. आणि किंवा पुढील लोकांना जी लोक तेव्हा हयात असतील त्यांच्याशी भेटीगाठी करून बाबांनी दूरदृष्टीने सगळ्या आठवणी महाराजांच्या सगळं काही गोळा केलं. कारण ती लोक मंडळी जर प्रत्येकाला जायचंच आहे तर ती सुद्धाही काळाच्या पडद्याआड गेली तर महाराजांचं वागणं समजणार नाही. यासाठी त्यांनी हा खटाटोप पूर्णतः केलेला आहे. किती मोठी केवढं कार्य आणि किती प्रवास केला असेल बाबांनी सुद्धा ह्यासाठी, कुठे कुठे ते गेले असतील आणि आयुष्यातला किती कालावधी वेचला असेल बाबांनी. खूप मोठी गोष्ट आहे. आता ते पुढे सांगतायत की निस्वार्थी आणि प्रेमाचा चमत्कार. आणि हे जे आहे की महाराजांनी त्यावेळेला जे अनुसंधान करून घेतलं आहे, नामसाधना करून अनुसंधान करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे इथे बाबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या अंतरी तो ऊर्जेचा स्रोत आहे आणि नामाच्या साधनेने तो ऊर्जेचा स्रोत जर पाझरू लागतो तो चालना त्याला मिळते आणि त्याच्या अंतरी असलेलं स्वतःच्याच अंतरी असलेलं सामर्थ्य प्रकट होतं आणि ती व्यक्ती मजबूत होते. तर महाराजांनी असं प्रत्येकाला नामाचं अनुसंधान शिकवून प्रत्येकाच्या आतल्या ऊर्जेचा स्रोत त्याला निरंतर पाझरत राहील अशी व्यवस्था महाराजांनी स्वयंपूर्ण रीतीने प्रत्येकाला स्वतःमध्ये करून दिली. आणि त्याचाच परिणाम आपण आज पाहतो की गोंदवलेमध्ये 1913 साली महाराजांचं निर्वाण होऊन झालेलं आहे. त्यानंतर सुद्धा आज तिथे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बघण्यासारखी आहे. प्रत्येक साधनकाने कोणत्याही संप्रदायाचा असेल तरी तिथे जाऊन पाहण्यासारखी आहे की जो नामाचं जे बीज जी पेरणी केलेली आहे आणि त्यानंतर पण इतकं अखंड अन्नदान तिथे होणं आणि तिथली स्वच्छता, टापटीपणा, तिथल्या साधक जे सेवा देतात तिथे साधक, त्यांची जी आत्मीयता, प्रेमळ वृत्ती, बापरे, हे अनुभवण्यासारख्या. इथून आता त्या दिवशी मी कालच अनुभव सांगितला की आम्ही इथून टेम्पो करून गेलो होतो 28 जण आणि मी, आई बाबा मिळून असे आम्ही अजून 5 जण होतो, ड्रायव्हर आणि मिळून, तर असे 31 जण. तर तिथं आम्ही साधारणतः 8:30 वाजता पोहोचलो ऑफिसमध्ये. तर ऑफिसमध्ये पोचल्यानंतर
तिथं 21 रुपयाची पावती केली जाते. त्यामध्ये आपणाला माळ दिली जाते आणि तर आणि पावती की आपली नोंद होते की तिथे आपण महाराजांचे अनुग्रहित झालो. हे ते रेकॉर्डला तिथे राहतं आणि मग ते जी माळ दिली जाते ती माळ मग महाराजांच्या इथे समाधीवरती आपणाला देऊन आपल्याला देतात ती शक्ती हे करून. तशा रीतीने अनुग्रह होतो. तर त्यावेळेला आम्ही 8:30 वाजता तिथं पोहोचलो आणि ऑफिसमध्ये आम्ही तिथे एवढे सगळेजण आहेत. तर आम्हाला ऑफिसमध्ये सगळ्यांनी सांगितलं, "तुम्ही नाश्ता केला का?" आम्ही म्हटलं, "हो, आम्ही केला आहे." पण ते बोलले, "तुम्ही जरी केला असेल तरी तुम्ही महाराजांकडे आलाय. जा आता नाश्ता असेल आता, चालू असेल आता, तुम्ही जा सगळे." ते बोलले, "आधी पहिलं तिकडे जा तुम्ही, मग पावती करायला या." आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं नाही, आम्ही केलेला आहे, आम्ही टेम्पोमध्ये खाल्लेला आहे. तरी पण नाही, तुम्ही महाराजांच्या घरी आलाय, तर इथे नाश्ता चालू असेल आता, पहा असेल म्हणजे चालू असेल तर तिथे तुम्ही जा आधी तिथं जा. असं आग्रहाने आम्हाला ऑफिसमध्ये सांगितलं आणि आम्ही तिथे गेलो. आम्ही 31 जण तिथे गेलो. तर तिथे ती संपण्याचीच वेळ आली होती, नाश्त्याची जी वेळ होती. तरी पण आम्हाला त्यांनी तिथे जायला सांगितलं आणि तो संपला होता, आम्ही परत आलो. आणि आदल्या दिवशी आपण महाप्रसाद केला होता. तर महाराजांचाच तो महाप्रसाद होता आणि त्यामध्ये तो लापशी रवा बराच होता. तर तो आम्ही टेम्पोमध्ये मध्येच एक 5-10 मिनिटासाठी थांबून एक द्रोण आम्हाला तो झाला होता. म्हणजे महाराजांनी आमची व्यवस्था इथं त्यांच्याच महाप्रसादात घरात पण झाली. पण तिथे गेल्यानंतर साधकांचं मला जे अनुभवायला मिळालं, की त्यांची जी तळमळ नाही, तुम्ही जा तिथे, तुम्ही भले नाश्ता करून आला असाल, पण महाराजांच्या घरी आलाय तर महाराजांचं घ्या. असं जे सांगितलं, केवढी मोठी गोष्ट आहे ही. महाराजांचं निर्याण होऊन 110 वर्ष झालेली आहेत आज. आणि ही गोष्ट म्हणजे केवढं मोठं आहे, म्हणजे किती अनुभूती आज साधकांना येत असतील आणि त्यामुळेच हे घडतंय आणि ते सेवा देत आहेत तिथे, निस्वार्थपणे सेवा देत आहेत, इतक्या प्रेमाने देत आहेत, इतक्या शिस्तीने देत आहेत आणि सगळी शिस्त पण तितकीच आहे, प्रेमही तितकंच आहे, आत्मीयताही तितकंच आहे आणि तिथे काही नोंद नाही आहे, कोण किती कधी येणार. हे खूप मोठं विलक्षण आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती खरंच आपल्या सर्वच संतांची जी क्षेत्र आहेत, ती क्षेत्र एकदा तरी आपण जाणं आणि आपल्याला त्या ऊर्जेमध्ये ठेवणं आवश्यक आहे. आता पुढे सांगतायत की निस्वार्थी प्रेमाचा चमत्कार. सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी श्री महाराजांचा प्रेममय आधार मिळत गेल्याने जीवनात स्वस्थपणा लाभला व भय नाहीसे झाले. त्यांनी दिलेल्या नामाचा सहवास केल्यामुळे शरण जाण्याची बुद्धी उत्पन्न झाली. जीवन भगवंताला अर्पण केले की त्यामध्ये मोठे तेज, सौंदर्य, समाधान प्रकट होते. श्री महाराजांची जीवनगंगा या तेजाने, सौंदर्याने व समाधानाने दुथडी भरून वाहत आहे. आपले रसहीन जीवन रसमय व्हावे असे ज्याला वाटते त्याने भगवंताचे नाम घेत या जीवनगंगेत बुडी मारावी, म्हणजे त्या समाधानाचा थोडा तरी अनुभव त्याला आल्यावाचून राहणार नाही. किंबहुना हे चरित्र वाचून जो कोणी भगवंताचे नाम घेऊ लागेल त्याला श्री महाराजांचे सानिध्य खात्रीने लाभेल. समाधानी जीवन हे खरे यशस्वी जीवन असून निस्वार्थी प्रेम केल्याने समाधान घरी चालत येते. हे निस्वार्थी प्रेम श्री महाराजांनी लोकांना मुक्त हस्ताने दिले. निस्वार्थपणे जगावर प्रेम करायला शिका, म्हणजे तुमचे जीवन आनंदाने भरून वाहील आणि तुम्ही खऱ्या जिवंतपणे जगाल असे श्री महाराज नेहमी सांगत. त्यांनी आपल्या जीवनात निस्वार्थी प्रेमाचा मोठा चमत्कार करून दाखविला, यात शंकाच नाही. लोकसंग्रहाच्या दृष्टीने म्हणजे जगाच्या कल्याणाच्या दृष्टीने विचार केला तर असे म्हणावे लागते की प्रत्यक्ष दिसणाऱ्या या जड जगाच्या ठिकाणी पूर्ण सत्यबुद्धी असणाऱ्या अगदी सामान्य माणसांच्या अंतःकरणात अत्यंत सूक्ष्म व अदृश्य असणाऱ्या भगवंताबद्दल सत्यबुद्धी उत्पन्न करणे व ती केवळ निस्वार्थी प्रेम करून निर्माण करणे हा त्यांचा खरा चमत्कार होय. त्यांच्या थोरपणाचे वर्म या निस्वार्थी प्रेमामध्ये सामावलेले आहे. 3ऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेली आहे आणि ह्या प्रस्तावनेच्या शेवटचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. निस्वार्थी प्रेमाचा चमत्कार, निस्वार्थी प्रेमाचा चमत्कार हा मुद्दा पुन्हा आपण वाचूयात. सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी श्री महाराजांचा प्रेममय आधार मिळत गेल्याने जीवनात स्वस्थपणा लाभला. सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी बाबा बेलसरे सांगतायत त्यांची स्वतःची अनुभूतीसुद्धा. सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी श्री महाराजांचा प्रेममय आधार मिळत गेल्याने जीवनात स्वस्थपणा लाभला.
व भय नाहीसे झाले. त्यांनी दिलेल्या नामाचा सहवास केल्यामुळे शरण जाण्याची बुद्धी उत्पन्न झाली. त्यांनी दिलेल्या नामाचा सहवास केल्यामुळे शरण जाण्याची बुद्धी उत्पन्न झाली. जीवन भगवंताला अर्पण केले की त्यामध्ये मोठे तेज, सौंदर्य व समाधान प्रकट होते. श्री महाराजांची जीवनगंगा या तेजाने, सौंदर्याने व समाधानाने दुथडी भरून वाहत आहे. आपले रसहीन जीवन रसमय व्हावे असे ज्याला वाटते त्याने भगवंताचे नाम घेत या जीवनगंगेत बुडी मारावी, म्हणजे त्या समाधानाचा थोडा तरी अनुभव त्याला आल्यावाचून राहणार नाही. किंबहुना हे चरित्र वाचून जो कोणी भगवंताचे नाम घेऊ लागेल त्याला श्री महाराजांचे सानिध्य खात्रीने लाभेल. काय सांगतायत की सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी श्री महाराजांचा प्रेममय आधार मिळत गेल्याने जीवनात स्वस्थपणा लाभला व भय नाहीसे झाले. त्यांनी दिलेल्या नामाचा सहवास केल्यामुळे शरण जाण्याची बुद्धी उत्पन्न झाली. जीवन भगवंताला अर्पण केले की त्यामध्ये मोठे तेज, सौंदर्य व समाधान प्रकट होते. श्री महाराजांची जीवनगंगा या तेजाने, सौंदर्याने व समाधानाने दुथडी भरून वाहत आहे. आपले रसहीन जीवन रसमय व्हावे असे ज्याला वाटते त्याने भगवंताचे नाम घेत या जीवनगंगेत बुडी मारावी, म्हणजे त्या समाधानाचा थोडा तरी अनुभव त्याला आल्यावाचून राहणार नाही. किंबहुना हे चरित्र वाचून जो कोणी भगवंताचे नाम घेऊ लागेल त्याला श्री महाराजांचे सानिध्य खात्रीने लाभेल. काय सांगतायत महत्त्वाचं आहे की हे चरित्र वाचून जो कोणी भगवंताचे नाम घेऊ लागेल त्याला श्री महाराजांचे सानिध्य खात्रीने लाभेल. समाधानी जीवन हे खरे यशस्वी जीवन असून निस्वार्थी प्रेम केल्याने समाधान घरी चालत येते. हे निस्वार्थी प्रेम श्री महाराजांनी शेकडो लोकांना मुक्त हस्ताने दिले. निस्वार्थीपणे जगावर प्रेम करायला शिका, म्हणजे तुमचे जीवन आनंदाने भरून वाहील आणि तुम्ही खऱ्या जिवंतपणे जगाल. खूप महत्त्वाचं आहे की हे चरित्र वाचून जो कोणी भगवंताचे नाम घेऊ लागेल त्याला श्री महाराजांचे सानिध्य खात्रीने लाभेल. समाधानी जीवन हे खरे यशस्वी जीवन असून निस्वार्थी प्रेम केल्याने समाधान घरी चालत येते. हे निस्वार्थी प्रेम श्री महाराजांनी लोकांना मुक्त हस्ताने दिले. निस्वार्थीपणे जगावर प्रेम करायला शिका, म्हणजे तुमचे जीवन आनंदाने भरून वाहील आणि तुम्ही खऱ्या जिवंतपणे जगाल असे श्री महाराज नेहमी सांगत. त्यांनी आपल्या जीवनात निस्वार्थी प्रेमाचा मोठा चमत्कार करून दाखविला. यात शंकाच नाही. लोकसंग्रहाच्या दृष्टीने म्हणजे जगाच्या कल्याणाच्या दृष्टीने विचार केला तर असे म्हणावे लागते की प्रत्यक्ष दिसणाऱ्या या जड जगाच्या ठिकाणी पूर्ण सत्यबुद्धी असणाऱ्या अगदी सामान्य माणसांच्या अंतःकरणात अत्यंत सूक्ष्म व अदृश्य असणाऱ्या भगवंताबद्दल सत्यबुद्धी उत्पन्न करणे व ती केवळ निस्वार्थी प्रेम करून निर्माण करणे हा त्यांचा खरा चमत्कार होय. त्यांच्या थोरपणाचे वर्म या निस्वार्थी प्रेमामध्ये साठवलेले आहे. काय सांगतात, लोकसंग्रहाच्या दृष्टीने म्हणजे जगाच्या कल्याणाच्या दृष्टीने विचार केला तर असे म्हणावे लागते की प्रत्यक्ष दिसणाऱ्या या जड जगाच्या ठिकाणी पूर्ण सत्य बुद्धी असणाऱ्या अगदी सामान्य माणसांच्या अंतःकरणात अत्यंत सूक्ष्म व अदृश्य असणाऱ्या भगवंताबद्दल सत्यबुद्धी उत्पन्न करणे व ती केवळ निस्वार्थी प्रेम करून निर्माण करणे हा त्यांचा खरा चमत्कार होय. त्यांच्या थोरपणाचे वर्म या निस्वार्थी प्रेमामध्ये साठवलेले आहे. हे मीही प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे माझ्या जीवनामध्ये आणि त्याचाच परिणाम म्हणून 3 वर्षापूर्वीच्या श्रावणामध्ये चरित्र वाचन झालेलं आहे. मी अनुग्रहित आहे निंबाळची, परंतु माझ्याकडून गुरुदेवांनी आणि महाराजांनी वाचन करून घेतलं. इथे अनेक नामधारक झाले आणि अनुग्रह व्हायचा होता इथे 28 जणांचा आणि अजूनही झालेले आहेत अनुग्रह, पण त्यावेळची घटना म्हणून मी तो 28 हा आकडा, कारण तो महिना श्रावण महिना पूर्ण 4 आठवडे 28 दिवस या पद्धतीने ते घडलेली घटना आहे
आणि त्यानंतरही काही जणांचे अनुग्रह झालेले आहेतच. आणि हे जे आहे की अ, इथे सांगितलेलं आहे की हे महाराजांनी जे प्रेम पेरलेलं आहे त्यावेळेला आणि ते प्रेम पेरून त्यांनी जी सामान्य लोकं येत होती खेड्यापाड्यातली आणि हा दुष्काळी भाग आहे पूर्ण मान तालुका आहे तो पूर्ण दुष्काळी भाग आसपासचे आणि महाराजांनी जी भ्रमंती केली पूर्ण भारताची ती पायी भ्रमंती केली तर तिथे सुद्धा महाराजांनी पूर्ण भारतात कार्य केलेलं आहे. तर हे सर्व महाराजांनी खूप मोठं मोठं तत्त्वज्ञान नाही सांगितलेलं आहे. त्यांना ते सगळं अवगत असूनही महाराजांनी प्रेम बरसलेलं आहे सर्वांवरती आणि नामाची साधना महाराजांनी शिकवलेली ज्यांना संसारच खरा सत्य आहे असा वाटतो त्यांच्या अंतःकरणात सूक्ष्म अत्यंत सूक्ष्म आणि इथे छान दिलेलं आहे की अत्यंत सूक्ष्म व अदृश्य अशा भगवंताबद्दल प्रेम निर्माण करणं आणि साधनेला लावणं नामसाधनेला लावणं प्रत्यक्षात साधनेला लावणं हे कार्य महाराजांनी खूप मोठं केलं. प्रत्यक्षात साधनेला लावणं भगवंताविषयी प्रेम निर्माण करणं आणि ते सुद्धा प्रेमाच्या आधारे त्यांनी केलेलं आहे. तर ही अत्यंत खूप मोठं हा चमत्कारच आहे आणि हा अनुभवलेला आहे आणि त्यामुळेच आता महाराजांचंच प्रेम आहे की आज आपण सर्वजण एकत्र भेटतोय आणि पुन्हा हे चरित्र वाचन होत आहे. हे महाराजांचं प्रेम बरसतंय आपल्या संतांचंच प्रेम बरसतंय आपल्या सद्गुरूंचं प्रेम बरसतंय म्हणूनच इथे घडतंय. तर इथं आपण थांबूयात. अशा रीतीने ही प्रस्तावना पूर्ण झालेली आहे. आपण आपण ह्यामध्ये 2 प्रस्तावना पाहिलेल्या आहेत. तर ॲक्च्युली 3 प्रस्तावना पाहिलेल्या आहेत आणि जे बाबा बेलसरे यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव त्यांनी बाबांच्या विषयी लिहिलेलं मनोगत आणि या ग्रंथाविषयीचं लिहिलेलं मनोगत असं आपण पाहिलं आहे. हे मनोगत बाबांच्या चिरंजीवाने लिहिलेलं मनोगत, बाबांनी लिहिलेली 3ऱ्या आवृत्तीची 4थ्या आवृत्तीची प्रस्तावना आणि अजून एक प्रस्तावना अशा 3 प्रस्तावना ह्यामध्ये सुद्धा आपणाला खूप काही शिकायला मिळालं. आपण इथं थांबूयात आणि आजची महाराजांची वचनं आपण ऐकूयात आणि ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद गुरु नित्यानंद सद्गुरु सच्चिदानंद गुरु नित्यानंद सद्गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद गुरु मुक्तानंद सद्गुरु सच्चिदानंद गुरु मुक्तानंद सद्गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु ओम गुरु
जय गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद गुरु नित्यानंद सद्गुरु सच्चिदानंद गुरु नित्यानंद सद्गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद गुरु नित्यानंद सद्गुरु सच्चिदानंद गुरु नित्यानंद सद्गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद गुरु मुक्तानंद सद्गुरु सच्चिदानंद गुरु मुक्तानंद सद्गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद गुरु।